हाय नमस्कार, मी बाबूची मम्मी. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर ना हा व्हिडिओ टाकायला ना मला खूप असा उशीर झाला आहे, कारण दिवाळीनंतरचा 4 ते 5 दिवसाचा हा व्हिडिओ आहे तो मी आज अपलोड करते. खरंच त्याबद्दल ना मला काय बोलावं हेच समजत नाही आहे, कारण मी एवढी आळशी झाले की माझ्याकडून ते व्हिडिओ एडिट करणं आणि व्हॉइस ओव्हर करणंसुद्धा होत नव्हता. पण मी आज त्याचा मुहूर्त काढलाच आणि म्हटलं आज एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर हा झालाच पाहिजे. मग त्यानंतर तिथे ना मॉर्निंगच्या जेवणाला बोलवलं होतं आम्हाला ऋषीच्या घरी. तर मस्त अशा फिश आम्ही एन्जॉय केल्या होत्या. आले 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 पडले पडले ते पण तिच्या डोळ्यात आले. हाय गाईस, तर आज आपण युनिक ज्यूस बघणार आहे. असं ज्यूस तुम्ही ते कधीच बघितलं नसेल. असं ज्यूस मी तुम्हाला दाखवणार आहे. ते ज्यूस त्याचं नाव आहे, त्या फ्रूटचं नाव आहे फॅशन फ्रूट्स. तुम्ही ऐकले का? मला हे कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला दाखवते ते कसं बनवते आणि कसं दाखवा. सांगा ते काय असतं. हे फॅशन फ्रूट असतंय आणि हे आतलं ते आतल्या त्या बियाचं आणि त्या मटेरियलचं ज्यूस बनवायचं. हां ठीक आहे, चला तर ज्यूस बनवणं चाललं. हे बघा, हे पूर्ण फ्रूट्स असं असतं. चला तर आता ह्या फ्रूटचे आपण फायदे बघूया. हे फ्रूट्स एकूण 52,000वर काम करतं, पण आता एवढे तर मला माहीत नाही आहे. जेवढे मला माहिती तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करते. वाटलंच तर तुम्ही गुगलला वगैरे सर्च करू शकता, तिथे सगळी इन्फॉर्मेशन भेटते म्हणून. त्यानंतर मला जेवढं माहिती तेवढं सांगते. सगळ्यात अगोदर म्हणजे नाही पचनक्रिया सुधारते, कारण यात जास्त प्रमाणात हे फायबर असते, त्यामुळे आपली पचनसंस्थाही निरोगी राहते. आणि नंबर 2 म्हणलं तर रोगप्रतिकारशक्ती वाढवते, कारण त्यात व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास ती मदत करतं. त्यानंतर हे त्वचेसाठी पण उत्तम असं फ्रूट्स आहे, कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि सी असतं. त्वचेच्या आरोग्यासाठी आणि दुरुस्तीसाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळं आपली त्वचा पण छान राहते. आणि नंबर 4 म्हणलं तर हृदयाचे आरोग्य आपले एकदम परफेक्ट ठेवतं हे फ्रूट्स. त्यानंतर वजन पण आपलं कमी करण्यास मदत करते, कारण यात कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे आपले पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे आपले वजन कमी करण्यास ते मदत होते. त्यानंतर ना डोळ्याचे पण आरोग्य हे खूप छान ठेवतं, कारण त्यात व्हिटॅमिन ए असतं, त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी पण फायदेशीर आहे. नंतर आपल्याला झोपेसाठी पण मदत करतं. समजा आपल्याला डिप्रेशन वगैरे होत असेल, छान झोप येत नसेल, तर त्याने आपल्याला झोपसुद्धा छान येते. आता एवढेच मला माहीत होतं. तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही गुगलवर नक्की सर्च करा. बट एक सांगते, खूप छान असं फ्रूट्स आहे आणि याचं ज्यूस ना एक नंबर आहे. वाजव ना, वाजव. व्हिडिओ घेते म्हणून हा नमुना बघा, टोपी लावून बसला इथं. आणि हा आमचा कृष्णा. तर खूप सुंदर अशी बासरी ऋषीने इथं वाजवली. खूप असं मन प्रसन्न झालं. आणि हे बघा आमची मस्ती तर चालीच आहे. माकडा मध्ये आवाज बंद नाही करणं ना डुकरा. तर चला आता आपलं ना ज्यूस रेडी झाले. बघू शकता तुम्ही किती छान असं ज्यूस झालंय. वाव, माझ्या तर तोंडाला ना असं नुसतं पाणी सुटतंय. म्हणजे मला पिऊन भरपूर दिवस झाले, पण आज पण त्याचं असं टेस्ट खूप भारी होती या ज्यूसची. त्यानंतर ना बाबूची ड्युटी मी सपना मॅडमला लागली. तू इथे येऊन कोण बसला? मग खूप असा परेशान करतो. मला घे नाही, सगळ्याच्या याच्यात टाक एक एक. आवणीचा येतो नको टाक. आवाज नंतर लावणार आहे का? Cheers. थांबा ना. कर.
कशाचा ज्यूस आहे ऋषी आहे? ते फॅशन फ्रूट. मस्त एक नंबर. आपला रिव्ह्यू सांगा. काय नाव आहे फॅशन का? फॅशन फ्रूट सांग तू सांग. काय सांगू पहिले जस्ट लाईक वाव. एक नंबर असं ज्यूस आहे. आता आपण ना सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊया की कोणाला कसं वाटलं. तर सगळ्यात अगोदर सबलाईम. सांग रे आता सांग. जन्नत सबलाईम. तू रे. इट्स लाईक वाव ऑसम. मस्तच बघितलं. आवनी ही पाहिजे होती. हे घे बाबू. आता काय इथे एवढं घालत धरबा. हे घरीच ठेवतो आई मग. नाही वा मला नाही खायचं. हा बाई मला पोट भरे नाही. मी असं फुल जेवण केलं, कपडे धुतले, मला भूक लागली होती. हे बाई ना शोक म्हणून घातेले ना मग मानतो. मला बी घालायचंय पाय. हे नको घेऊ, ते वेगळं घे. कसं ते ना ते भरपूर कलर वगैरे असतात त्यात बघ. कंबाईन. बापरे काय भारीतला परफ्यूम आहे. पाहू देऊ इकडं. आणि बाप असं तर मी नुसती TV मध्येच पाहते. एखाद्या पिझ्झा ऑर्डर नाही केला त्याच्या किती ऑर्डर केलं ना. पिझ्झा नाही खात रे मी फक्त वडापाव खाते 15 वाला. आपण लय स्वस्तात मस्तातला कार्यक्रम आहे आपला. बघा हा परफ्यूम. मला तर परफ्यूमचं पी सुद्धा माहीत नाही. मी अजिबात काहीच वापरत नाही. आमच्या ऋषी बाबाचा परफ्यूम आहे. आता आपण फुकटातला आहे तर मारून घेऊया. काय होतं मग तुम्हाला जर या परफ्यूमची लिंक लागत असेल तर आहे का याची लिंक ऑनलाईन? आहे. हे वाक्य करेक्ट होतं की मला सोडून सगळ्यांना माहिती आहे. मस्तच आहे एक नंबर. माहिती का मी 3-4 शोधले एवढे भारी लेडीजसाठी. तुला परफ्यूम आवडतो का? हे पाहिजे ब्रँडेडच घ्यायचे मग. हे ब्रँडेड आहे. कितीचे माहिती का? ही 3000ची बॉटल आहे. हे काही 2-2.5 आणि फक्त ही आहे जी 1100-1200 घ्यायची. कधी मध्ये मारायला घ्यायची ना. रोज थोडी मारत असते ती. मी रोज मारत असते. रोज मारते बाई. मला तर परफ्यूम ना माझं नाकच बंद होतं. फक्त मग प्रॉब्लेम आहे मी गावाकडे गेले की घेऊन जात सोबत अशा काचाच्या बाटल्या. म्हणजे गावाला नाही मारत आणि घरी मारते.
हा ना आता ना नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. तर दुपारी ना हिरोपंती मूवी चालू होता, तर त्याचं ना माझं फेवरेट सॉन्ग लागलं होतं. आणि हा मूवी कोणाचा फेवरेट आहे मला नक्की कमेंट करून सांगा. माझा तर खूप फेवरेट आहे. नंतर मग ते सॉन्ग ऐकलं मी, पोरांनी डान्स वगैरे केला, त्याच क्लिप ॲड केल्या होत्या मी. आणि त्यानंतर ना संध्याकाळचा प्लॅन होता आमचा चिकन फ्राय बनवण्याचा. तर मग त्यासाठीच मी चिकन फ्राय बनवायला घेतलं. तर सगळ्यात अगोदर मी चिकन छान असं वॉश करून घेतलं आणि त्यातनं सगळे मसाले टाकले. आणि त्यानंतर मग मस्त दही वगैरे टाकलं आणि मीठ वगैरे टाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं मी अर्धा ते 1 तास. आणि हे बघा किती छान असं मॅरिनेट झालं. आणि मग काय तेल गरम करायला ठेवलं आणि मग बनवायला तर मीच होते. दिलं सगळ्यांनी मला बसून तिथं शेगडीजवळ. मग घेतलं मस्त तळायला आणि खूप टेस्टी झालं होतं. आणि मी ना फर्स्ट टाईमच बनवलं होतं ते मला येत पण नव्हतं. पण मग म्हटलं चला काहीतरी ट्राय करूया म्हणून मग बनवलं. बट खरंच खूप छान झालं होतं आणि मुळातनं सगळ्यांनाच असं आवडलं. खूप इझी आणि झटपट होणारी रेसिपी, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. बाकी काही जास्त टाकायचं काम नाही. फक्त आपल्या घरात जे मसाले ते सर्व मसाले टाकायचे थोडे थोडे आणि मीठ वगैरे टाकायचं, दही टाकायचं आणि असेल तांदळाचं पीठ तर ते टाकायचं, नाही तर मग कॉर्नफ्लॉवरचा आटा 2 ते 3 चम्मच तो घालायचा. बस एवढ्याचीच गरज आहे. आणि बघू शकता तुम्ही बिलकुल हॉटेलमधल्यासारखे दिसत आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान होती. मी पण खूप आवडीनं खाल्ले आणि माझा बाबूंना आजपर्यंत त्यानं चिकन खाल्लं नाही, पण त्याने पण खूप असे आवडीनं खाल्ले आणि सगळ्यांनाच खूप आवडले. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.